आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी। नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने। नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा। आणि कमागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। 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 दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। हे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता। देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी। नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा। विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु महाराज महाराज की जय। विठ्ठला विठ्ठला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगातून नाथ महाराज पारमार्थिक मागणं मागतात। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा, आपल्या या दुधगाव या गावामध्ये
चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद भागवत कथा अनुष्ठान, त्यामध्ये 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेले समस्त ग्रामस्थ दुधगावकर मंडळी, सावता महाराज मित्रमंडळ ही उपस्थितीमध्ये आपल्याला हा कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. कारण एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला विठ्ठला विठ्ठला नाथ महाराज या अभंगात पारमार्थिक मागणी मागतात. मागणीचे तसे 2 प्रकार आहेत, एक विहित मागणी आणि दुसरी आहे निषिद्ध मागणी. विहित मागणी म्हणजे मला हे पाहिजे असं जे मागणं आहे त्याला म्हणतात विहित मागणी, आणि मला हे नको असं जे मागणी असते त्याला म्हणतात निषिद्ध मागणी. काही मागणी अशी असतात न सांगता मागणी करता येते. माऊली ज्ञानोबारायांनी एका ओवीमध्ये सांगितलं, जैसे न सांगणेवरी बाळा पती ते रूप करी. एखाद्या मुलीचं लग्न ठरायचं म्हटले आणि तिला सोयरिकी करता पाहुणे आले, सगळे मुलं जर दाखवले, एक आला दुसरा आला असं एक समजा सोयरीक आल्याच्या नंतर काय होतंय, पसंत नाही आला काय ती मोडल्या जातं, नको म्हणतात. पण एखादा मुलगा जर त्या मुलीला पसंत आला तर ती मुलगी हो म्हणते का, नाही म्हणते का, काहीच म्हणत नाही. जैसे न सांगणेवरी बाळा पती ते रूप करी. तसं काही मागणी असे विहित मागणी, मला देवा हे पाहिजे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. या अभंगामध्ये पहा, पहिल्या चरणामध्ये देवा माझे मन लागो तुझे चरणी विहित मागणी, संसार व्यसनी पडोने दी ही निषिद्ध मागणी आहे. नामस्मरण घडो संत समागम ही आहे विहित मागणी. वाऊगाची भ्रम नको देवा निषिद्ध मागणी. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने विहित मागणी. विहित आणि निषिद्ध अशा दोन्ही प्रकारची मागणी अनेक अभंगामध्ये संतांनी केलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. विठ्ठल एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला दुर्जनांचा संग नको, नको दुर्जनांचा संग, क्षण क्षणा चित्तभंग. कबीरदास महाराज तर म्हणतात, देवा तुम्ही मला नरक दिला तरी चालेल पण दुष्टाची संगती देऊ नका. बरू भल वास नरक करीता आता, दुष्ट संग न देई विधाता. देवा मला दुष्टांचा संग देऊ नका, कारण दुष्टाच्या संगतीमध्ये आलं की काय होतं, परमार्थाला अडथळा इथे दुष्टांची संगती म्हणजे. ज्या कोणत्याही गोष्टीने किंवा नलगे मुक्ती धन संपदा संत संग, ज्या गोष्टीमुळे परमात्म्यामध्ये माझ्यामध्ये दुरावा निर्माण होईल अशी कोणतीही मला तुम्ही मागणी मी जरी मागितली तरी मला देऊ नका, असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला मागणाराचे बरेच प्रकार आहेत. तसा मागणी करणारा मागणारा जो असतो तो मागायला येत असतो का आपल्याकडे, का शिकवायला येतो आपल्याला? आपल्याला मागणारा जो भिकारी आहे तो मागण्याकरता येत नाही तर शिकवाय करता येत असतो. बोधयंती न याचन्ते भिक्षाद्वारे गृहे गृहे दीयताम दीयताम नित्यम अदातुम फलमीदृशम. तो भिकारी काय म्हणतो, बोधयंती म्हणजे उपदेश करतो. तो काय म्हणतो पा, दीयताम दीयताम नित्यम, देत जा दररोज देत जा. मागच्या जन्मामध्ये मी काहीच दिलं नाही म्हणून मला मागायची वेळ आली म्हणतो. विठ्ठला विठ्ठला. टोल नाक्यावर एक भिकारी भीक मागू लागला. एक गाडी आली, 4 व्हीलर गाडी आली, त्यानं काच खाली करायला लावला. तशी स्लो गाडी झाल्यावर ते टोल नाक्यावर गाडी तशी स्लोच असते, आणि त्यानं काच खाली घ्या म्हटला. खाली घेतला. मला 100 रुपये द्या. मला 100 नाही देणार. मला मग 50 द्या. 50 पण नाही देत. मला 20 द्या. मग मला 20 पण देत नाही. मला 10 पण देत नाही. मग 5 पण देत नाही. मला 1 रुपया तरी द्या. मला 1 रुपया देत नाही. ते भिकारी म्हणते, मग मध्ये काय करायला, आपण दोघं बसून मला मागायला. विठ्ठला आता जर नाही दिलं तर पुढे वेळ येणारच आहे मागण्याची. बोधयंती न याचन्ते भिक्षाद्वारे गृहे गृहे दीयताम दीयताम नित्यम अदातुम फलमीदृशम. मागणारा माणूस समाजामध्ये हलका समजला जातो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे ढिग त्याचे. भिक्षापात्र अवलंबने जळो जिणे, लाजीरवाणे आयसियासी नारायणे उपेक्षी जे सर्वता. जो कोणी मागणारा आहे त्याचा धिक्कार करतात. एक संत रहिमन नावाचे संत होऊन गेले, मुस्लिम कवी. ते म्हणतात, रहिमन वो नर मर चुके जो कही मागणे जाय. ते म्हणतात, जे माणसं कुठंतरी काहीतरी मागायला जातात ना, ते माणसं जवळजवळ मेलेली असतात म्हणतात. पण त्याच्या पुढचं आहे का म्हणले, उनसे पहिले ओ मरे.
त्याच्या अगोदर ते मेलेले असतात. जिनमुख निकसत नाही, म्हणजे जे असून दान धर्म करत नाहीत ते त्यांच्या अगोदर मेलेले असतात. विठ्ठल विठ्ठल शास्त्रकार म्हणतात 2 माणसाच्या गळ्यामध्ये दगड बांधून त्याला समुद्रात फेकून द्यायला पाहिजे म्हटले. कोण असतील ते 2? तुमच्यापैकी नाहीत बरं का, बसलेल्यापैकी चिंता कर सांग. 2 माणसांच्या गळ्यात दगड बांधून त्यांना कुठं फेकून द्यायला पाहिजे? समुद्रामध्ये फेकून द्यायला पाहिजे. दौ अंबसी निवेष्टव्य गले बधवा दृढाम सिलाम, मोठे मोठे दगड बांधायचे म्हणजे त्यांच्या गळ्यात आणि त्यांना समुद्रात फेकून द्यायचं. कोणते 2 लोक आहेत ते? धनवंतम अदातारम, धनवान असून दान धर्म करत नाहीत ते एक, आणि जे गरीब असून दरिद्रांचे अतपस्विनम, गरीब असून कष्ट करत नाहीत ते एक. दोघांच्या गळ्यामध्ये दगड बांधायचे, त्यांना फेकून द्यायचं. विठ्ठल परमार्थिक काही काही असे असतात, मागतात काही लोक. तुम्हाला एक मन माहित आहे का? आधी पोटोबा आणि मग विठोबा, सर्वांना माहित आहे. त्या म्हणीचा अर्थ काय लावतो आपण सर्वजण? अगोदर काय करायचं? जेवण करायचं, नंतर देवदेव करायचा. पण माझ्या चिकित्सक वृत्तीतून मी त्याचा अर्थ लावलेला आहे. पहा, पटतंय का तुम्हाला? पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या. आधी पोटोबा आणि मग विठोबा या म्हणीचा अर्थ, आधी पोटापुरतं कमवायची अक्कल शिकायची आणि नंतर परमार्थाला लागायचं. उगाच ज्याच्या त्याच्या दारापुढे जाऊन मला हे द्या, मला हे द्या असं म्हणायचं नाही. विठ्ठल विठ्ठल या जगामध्ये सगळ्यात हलकी वस्तू काय आहे माहिती आहे का? शेतकरी वर्ग आहे सर, काय आहे हलकं सगळं जगामध्ये? हलकं काय आहे? गवत. गवत हलकं आहे ना? गवतापेक्षा हलकं काय आहे? कापूस. जिनिंग होती तुमच्याकडे. गवतापेक्षा हलकं काय आहे? कापूस. कापसापेक्षा हलकं काय? मागणारा माणूस. शास्त्रकार म्हणतात तृणादपी लघुस्तुलस तुलादपी याचकः, सगळ्यात जगात हलकी वस्तू आहे म्हणजे गवत. गवतापेक्षा हलका आहे कापूस. कापसापेक्षा हलका आहे माणूस, मागणारा, भिकारी. मग तुम्ही म्हणाल वारा जर जोराचा सुटला तर गवत उडून जातं, कापूसही उडून जातो. मग हा वाऱ्यामध्ये हा मागणारा माणूस का उडून जात नाही? किंवा वारा याला का उडवून नेत नसेल? तर त्या वाऱ्याला भीती वाटते म्हणे की हा माझ्याकडेच काहीतरी मागणी करेल. विठ्ठल विठ्ठल वायुना किम न नीत वासो मामयम प्रार्थये दिती. ते माझ्याकडेच काहीतरी मागणी करेल म्हणून ते काय म्हणते, याला नेलेच नाही. बरं, हे इथंच बरं आहे. या जगामध्ये जो कोणी मागणार आहे त्याला निकृष्ट दर्जाचं समजलं जातं. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या वडिलांची रीत आहे, आमच्या काही काही मागणे आमानुसिता, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे आमानुच्या, काही मागणे आमानुच्या, वडिलांची रीत जाणत. काही मागणे हे आमानुसिता, काही मागणे आमानुसिता, काही मागणे हे आमानुसिता, काही मागणे आमानुसिता, काही मागणे हे आमानुसिता, काही मागणे हे आमानुसिता, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे आमानुसिता, काही मागणे आमानुसिता, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणतो सो. आमच्या आजोबानं मागितलं नाही, वडिलांनी कोणाकडे काय मागितलं नाही, आणि त्याच परंपरेचा मी पाईक आहे म्हटले तुकाराम महाराज.
आणि आम्ही कोणाकडे काही मागत नाही. तसे मागणाराचे अनेक प्रकार आहेत. पहिला प्रकार असा आहे, त्याला मागायचंच कळत नाही काही. एका शेतकऱ्याला राजा प्रसन्न झाला, साध्या वेशामध्ये राजा आला आणि त्याचे कष्ट पाहून त्याच्यावर प्रसन्न झाला. म्हटला, मी या राज्याचा राजा आहे, तुला काय मागायचं असेल ते माग. तो म्हटला, सकाळी नेहरी करून आलेलो आहे, दुपारचं जेवण झाले, म्हटला थोडी झोपही घेतली, पण किती वेळची मला तलप आली. म्हटला, तंबाखू आहे पण चुनात नाही. राजाकडे काय मागितलं त्यानं? चुना मागितला. राजाची प्रसन्नता चुन्याकरता घालवली. हा असा आहे, याला मागायचं कळत नाही. दुसरा आहे अतिशहाणा मागणारा. एकाला महादेव प्रसन्न झाले, म्हटले काय मागायचे ते माग. तो म्हटला, मी ज्या वस्तूला हात लावीन ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. भगवान शंकर म्हटले, तथास्तु, तसंच होईल. आणि घरी गेला, आदासीपणाने घराला हात लावला, घर सोन्याचं झालं. दरवाजाला हात लावला, दरवाजा सोन्याचा झाला. मुलगी भेटायला आली, पाणी दिलं, ग्लास सोन्याचा झाला, पाणी सोन्याचं झालं. मुलीला हात लावला, मुलगी सोन्याची झाली. बायकोला हात लावला, बायको सोन्याची. शेवटी एकटाच गेला स्वयंपाक घरात, वट्याला हात लावला, वटा सोन्याचा. ताटाला हात लावला, ताट सोन्याचं. अन्नाला हात लावला, अन्न सोन्याचं झालं. घास घेणार कशाचा? शेवटी तड पडून मेला. याला अतिशहाणा मागणारा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तिसरा प्रकार असा आहे चतुर मागणारा. चतुर मागणारा मध्ये आहे सती सावित्री. सती सावित्रीचा नवरा यमाना नेला होता. यमराज प्रसन्न झाले तिची तपश्चर्या पाहून आणि यमराज म्हटले, काय मागायचं ते माग. सती सावित्रीला म्हटले, सती सावित्री तुला काय मागायचं ते माग. ती म्हटली, माझ्या सासऱ्यांनी त्यांचा नातू राज्याच्या गादीवर बसलेला पाहावा. सासरा कसा होता तिचा? आंधळा होता, मुजाभाऊ सारखा. आले का? मुजाभाऊ कुठे बसले? उभे आहेत. आणि नवरास यमराजाने नेला होता, म्हणजे वैधव्य आलेलं. मुलबाळ नव्हतं आणि दरिद्री अवस्था होती. एकाच वाक्यात सगळ्या मागण्या मान्य केल्या. माझ्या सासऱ्यांनी त्यांचा नातू राज्याच्या गादीवर बसलेला पाहावा. विठ्ठला विठ्ठला. चौथा प्रकार असा आहे, मागणाराची पात्रता पाहिली पाहिजे. मागणारा कोण आहे त्यानुसार दान देण्याचं ठरत असतं. मागणारा जर त्या पात्रतेमध्ये बसत असेल, त्या निकषामध्ये बसत असेल, तर त्याला त्याची मागणी मान्य होत असते. याच्यामध्ये भक्त प्रल्हाद आहे पा, ध्रुवबाळ आहे, त्याच्यानंतर उत्तानपाद ते हे उपमन्यू आहे. प्रल्हादाला भगवान प्रल्हादा करता भगवंतानी काय केलं? अवतार घेतला नृसिंह भगवंतानी. ते हिरण्यकश्यपून मागितलं होतं, मला घरात मरण नको, दारात मरण नको, म्हणजे याच्यामध्ये नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, कुठलंच मरण. त्यानं मरण बांधून घेतलं होतं. मग भगवंतानी त्याला वरदान दिलं, म्हणजे तुझी इच्छा असेल तसं होईल. भगवान नृसिंहाने अवतार घेतला आणि त्याला नखानं त्याचं पोट फाडलं. नख शस्त्र नाही, अस्त्र नाही, फाडलं. त्याला मारल्याच्या नंतर भगवंताचा राग शांत झाला नाही. आता काम झाल्यावर राग शांत व्हायला पाहिजे होता, कार्य संपलं. भगवंताचा राग शांत नव्हता झाला, गुरु गुरु करू लागले. ब्रह्मदेवाला वाटलं एवढा राग काही कामाचा नाही. म्हटले, यांचा राग जर नाही शांत झाला तर त्रैलोक्याचा नाश होईल एखाद्या वेळेस. लक्ष्मी मातेला म्हटले, लक्ष्मी माते तू काय करायचं, जाऊन भगवंताचा राग शांत कर म्हटले. ती म्हणली, मी गेल्यावर का आमच्या इथल्याचा राग शांतच झाला पाहिजे. काही काही बायका अशा महिला मंडळी असतात, म्हणतात आमच्या मालकानं का माझ्या पुढे खालचा वट वरी तर करू नये. काय विषय नाही, माहेरात सुद्धा सांगतात आमचे मालक आमच्या पुढे जातच नाहीत. लक्ष्मी मातेला थोडा अहंकार झाला आणि लक्ष्मी माता गेली जवळ नृसिंह भगवंताच्या. नृसिंह भगवंताला अहंकारच सहन होत नाही. अहंकार पाहिला, लक्ष्मी मातेला ओळखच दिली नाही. लक्ष्मी मातेकडे रागानं पाहिलं. लक्ष्मी माता माघारी फिरली आणि ब्रह्मदेवाला म्हणली, आमच्या इथले नाहीत म्हणली. आमच्या इथले स्वरूप कसं आहे? शांतकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. आमच्या इथले स्वरूप असं आहे, शांत आहेत म्हणली ते, आणि ही इतके रागीट आमच्या इथले नाहीत. मग ब्रह्मदेवाला वाटलं आता कोणाच्यानं शांत होईल यांचा राग? प्रल्हादाच्यानंच. प्रल्हादाला पाठवलं, प्रल्हादा तुझ्या करता अवतार घेतलेला आहे, तू जा जवळ आणि भगवंताचा राग शांत कर. भगवंताच्या जवळ गेला प्रल्हाद. प्रल्हादाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, हात फिरवला पाठीवरून आणि त्याचं अंग कुरवाळायला लागले. प्रल्हाद रडायला लागला. प्रल्हादाला भगवान नृसिंह म्हणतात, प्रल्हादा काय मागायचं ते माग. तो म्हणला, देवा मला काहीच मागायचं नाही. अरे तुझ्या करता अवतार घेतला, काहीतरी माग. तो म्हटला, देवा द्यायचंच असेल तर एक द्या, माझ्या बापाला नरकात पाठवू नका म्हटलं.
अरे ज्या बापानं 11 प्रयोग केले प्रल्हादाला मारण्याकरता, तो प्रल्हाद काय म्हणत आहे? माझ्या बापाला नरकात पाठवू नका म्हटलं. भगवान ऋषी रडायला लागले, म्हटले अरे तुला मारण्याकरता तुझ्या बापानं काय काय प्रयोग केले नाहीत आणि तू त्यांना म्हणतो नरकात पाठवू नका. अरे पण तुझ्या बापाला नरकात पाठवणारा मी कोण आहे म्हटले. अरे प्रल्हादा, आतापर्यंत मी जेवढे राक्षस मारले, तुझा चुलता मारला हिरण्याक्ष, अनेक युगामध्ये मी रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्त्र असे अनेक दैत्य मारले, परंतु एकाही राक्षसाला मी मांडीवर घेऊन मारलं नाही. तुझ्या बापाचं भाग्य किती, तुझ्या बापाला मी मांडीवर घेऊन मारला आहे, आणि ज्याला मी मांडीवर घेऊन मारेल त्याला नरकात पाठवील का? अरे जी पुतना मला मारायला वीज घालून आली तिला मोक्ष दिला, आणि तुझ्या बापाला मी मांडीवर घेऊन मारले, त्याला मी नरकात कसा पाठवील? आणि तुझ्या बापाला नरकात पाठवणारा मी कोण आहे? अरे तुझ्यासारखा भगवत भक्त ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये जन्माला येतो, त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होत असतो. 21 पिढ्या कशा असतात पहा, मोजायच्या कशा? 21 म्हटल्या 7 वडिलांकडल्या, 7 आईकडल्या, 7 राहिलेल्या कोणाकडल्या? सासरवाडीच्या. म्हणून महाराज लोकांना पुरी द्यायला जास्त धजावतात लोक. विठ्ठला मागणाराची पात्रता काय पहा. मागणारा कसा आहे? सुपात्र आहे. सुपात्र दानाच्य भवे धनाढ्य हा धन प्रभावेन करोति पुण्यम पुण्य प्रभावेन सुरलोक याती पुनर्धनाढ्य हा पुनरेव भोगी. चांगल्या माणसाला जर दान दिलं तर दान देणारा माणूस स्वर्गात जातो म्हणे, आणि स्वर्गातून पुण्य संपल्यावर जरी आला पुन्हा खाली तर पुन्हा धनवानाच्या घरी जन्माला येतो. सुपात्र दानाचे भवेत धनाढ्य हा धन प्रभावेन करोति पुण्यम. ज्याच्याकडे पैसा आहे तो पुण्य करतो पैशाच्या जोरावर. आणि याच्या उलट वाईट माणसाला जर दान दिलं, पेताडाला जर दान दिले, तुम्ही 100 रुपये मागितले, त्यानं तुम्ही 50 दिले, जरी समजा 100 नाही म्हणले 50 घे, आणि त्यानं पिली तिकडं, तर त्याचं पाप तुम्हाला लागणार. कुपात्र दानाचे भवे दरिद्र हा दारिद्र्य दोषेन करोति पापम पाप प्रभावेन नरलोक याती पुनर्दरिद्र हा पुनरेव पापी. वाईट माणसाला दान दिल्यावर त्या देणाऱ्याला सुद्धा पाप लागतं. विठ्ठला विठ्ठला याच्यानंतर आहे देणाराची पात्रता. देणारा कोण आहे? या जगाचा मालक आहे. कोण आहे? तुझा ऐसा कोण उदाराची राशी आपुलेची देसी पददासा. आतापर्यंतचे जेवढे माणसं दान देणारे आहेत, एखाद्यानं तरी पद आपलं दुसऱ्याला दिले का? आपल्या कार्यकर्त्याला एखादा आमदार आहे, खासदार आहे, तो असा म्हणेल का कधीतरी, आता मी 40 वर्ष आमदार राहिलो, आता मला काही आमदार व्हायचं नाही, माझ्या घरातल्याला कोणाला करायचं नाही? कार्यकर्त्याला म्हणेल का आता तू आमदार हो म्हणून? आपलं पद द्यायला कोणी तयार होत नाही. भगवान एकटाही असा दानशूर आहे, तो आपलं पद आपल्या दासाला देत असतो. मोरे मन असं विश्वासा रामते अधिक राम कर दासा. दान सुरदाता तोचे दान सुरदाता तोचे दान सुरदाता तोचे दान सुरदाता. विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान ते बरी जाचे पाऊले समान तोचे दान सुरदाता तोचे दान सुरदाता तोचे दान सुरदाता तोचे दान सुरदाता. तो एकटाच असा दानशूर आहे, त्याच्यासारखा दानशूर कोणीच नाही. मोरे म्हणा असं विश्वासा किंवा विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. मोरे मन असं विश्वासा रामते अधिक राम करदासा. रामापेक्षा रामाचे जे भक्त आहेत, कोण आहेत भक्त रामाचे? हनुमानजी, बजरंगबली. मला सांगा, मालकाचे बंगले जास्त पाहिजे का गड्याचे? मालकाचे का जास्त पाहिजे बंगले, का गड्याचे पाहिजे? मालकाचे. मग आता हनुमानजी मालक आहेत का दास आहेत? गडी आहेत. हनुमानजी दास आहेत आणि मालक कोण आहेत? रामप्रभू. रामप्रभूनं काय केलंय? आपल्या भक्ताचा महिमा एवढा वाढवला. प्रत्येक गावात मंदिर आहे. काय काय गावात 2-2 मंदिर आहेत मारुतीरायाचे. आणि रामप्रभूचं आताशिक एक झालंय.
मालकाचा पहिला बंगला झालाय आणि दासाचे प्रत्येक गावात मंदिर आहेत. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे त्यांच्या इतका दानशूरही कोणी नाही, त्यांच्यासारखा उदारही कोणी नाही. तुझा ऐसा कोण उदाराची राशी म्हटले. रास माहिती आहे? रास पूर्वीच्या काळी रास धान्याची रास पडायची. आता लोकांना राशी माहितीच राहील. आता पंचांगातल्याच माहित आहेत. फक्त पंचांगातल्या सगळ्याला माहित आहेत का ना? काय माहित पंचांगात किती राशी आहेत? प्रत्येकानं पटापटा पटापटा एक एक सांगितली तर आपल्याला पटकन मोजता येईल. सांगा बरं. तुम्हाला एक दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. पहा, कालिदास संस्कृतचे विश्वविख्यात पंडित, त्यांची मुलगी लग्नाला आलेली, उपवर मुलगी झाली. गल्लीतलाच एक मुलगा तिला येता जाता त्रास द्यायचा. माझं शिक्षण BA संस्कृत कुठं झाले? कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकमला डबल ॲडिशनल संस्कृत केलं तिथं. म्हणून एक त्याच्यातला दृष्टांत वाचलेला सांगतो तुम्हाला. ते मुलगा येता जाता तिला त्रास द्यायचा, खुणवायचा, काहीतरी बोलायचा. विठाला 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 ते म्हणतात आमचं काही सांगू नका आता. सगळ्याला माहित आहे महाराष्ट्राचे, म्हणजे कुठंही काना कोपऱ्यामध्ये नाव आहे काकाचं. कुठंही गेलं तरी दुधगावचं नाव सुद्धा काकामुळे माहीत झाले. दुधगावचं नाव तसं मोठमोठं म्हणजे बऱ्याच लोकांनी मोठं केलेलं आहे. आपण दृष्टांताकडे येऊ. म्हणजे ती मुलीला येता जाता त्रास देऊ लागला तो मुलगा. त्या मुलीने एका वाक्यात उत्तर दिलं, अरे दुसऱ्या, तू तिसऱ्याची अपेक्षा करतोस, परंतु तुला माहित नाही मी 5व्याची 6वी आहे. तू मला कितीही 9 दिलेस किंवा 11व्याने पाणी घातलेस तरी मी तुझी होणार नाही. कळलं का सगळ्याला? अरे दुसऱ्या म्हणजे दुसरी रास कोणती आहे? वृषभ म्हणजे काय? बैल. अरे बैला, तू तिसऱ्याची अपेक्षा करतो. तिसरी रास आहे मिथुन म्हणजे लग्न. माझ्यासोबत लग्नाची अपेक्षा करतोस, परंतु तुला माहित नाही मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास आहे सिंह आणि 6वी रास आहे कन्या. मी सिंहाची मुलगी आहे. बापाला कालिदासाला तिनं सिंहाची उपमा दिली. तू मला कितीही 9 दिलेस. 9वी रास आहे धनु म्हणजे धन. पूर्वीच्या काळी मुलीला हुंडा द्यायची प्रथा होती. तू मला कितीही धन दिलंस किंवा 11व्याने पाणी घातलंस म्हणजे माझ्या पायावर घागरीनं, कुंभ रास आहे 11वी, माझ्या पायावर पाणी जरी घातलंस तरी मी तुझी होणार नाही. विठ्ठला विठ्ठला देणाराची पात्रता पाहिजे. देणारा कसा आहे? दानशूर आहे, उदाराची ऐसा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून. ऐसा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, वाचून वाचून. आईसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. यांच्यासारखं कोण दयाळू, यांच्यासारखं कोण कृपाळू आहे. पण आजकाल लोक दान देण्याच्या बाबतीमध्ये कसे झालेले आहेत? कंजूसपणा करायला लागलेत. काही काही लोक तर दान द्यायला नावच घेत नाहीत. डावा हात आणि उजव्या हाताचं एकदा कडाक्याचं भांडण सुरू झालं. डावा हात बोलायला ऐकतच नव्हता. डावा म्हणला लोकांना काही कळत नाही म्हणे, लोक सगळे उजव्याचीच वाहवा करतात म्हणला. घोड्याची लगाम धरण्याचं काम म्हणला माझ्याकडे आहे. आयती टाच मारण्याचं काम हा करतो म्हणला. शत्रूचे घाव झेलण्याचं कार्य करणारी ढाल माझ्याकडे असते म्हणला. आयती तलवार यानं चालवायची. शत्रूची केसासकट मान मी पकडायची म्हटला आणि आयती तलवार यानं फिरवायची. लोक म्हणला मूर्ख आहेत, लोकांना काही कळत नाही. मला आता आता तर उदाहरण पहा. जेव्हापासून मोटरसायकली आल्या, क्लच दाबायचं काम कोणाकडे? डाव्याकडे. म्हणला रेस वाढून फुगिरकी दाखवायचं काम हा उजवा करतो म्हणे. लोकांना काही कळतच नाही. इतकं बोलल्यावर उजवा हात शांत होता इथपर्यंत. म्हटला अरे डाव्या, आपल्या भाषेत डकण्या. इतका वेळ मी शांत बसलो. अरे म्हणला मी काहीच करत नाही, पण देवपूजा मी करत असतो. बुका लावायचं काम माझ्याकडे आहे. पुन्हा अजून एक काम आहे म्हणला, दान देण्याच्या बाबतीत मी कधीच मागं नसतो म्हणला, मी पुढं असतो. आणि तू कधीच दान देत नाहीस म्हणून ब्रह्मदेवानं तुला कोणती ड्युटी दिली माहित आहे का?
तुम्हाला माहित आहे ना, दानात नोद्यमता विलोक्य विधिना शौचाधिकारी कृत. विठाला विठाला दान देण्यात तू आळस करतोस म्हणून तुला ब्रह्मदेवाने सकाळची ड्युटी दिली. आता सकाळची ड्युटी सांगायची गरज आहे का? कळाली ना? विठाला विठाला दान देणारा कोण आहे? मागणाराची पात्रता पाहिली, देणाराची पात्रता पाहिली. देणारा कोण आहे? भगवान आहे. त्याच्यासारखा दयाळू नाही, त्याच्यासारखा कृपाळू नाही, त्याच्यासारखा दानशूर नाही, त्याच्यासारखा उदार कोणी नाही. असा जरी भगवान असला तरी संत त्यांच्याकडे पारमार्थातलंच मागतात, प्रपंचातलं काहीच मागत नाहीत. तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी. ओ तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. संत देवाकडे देवाच्या चरणाचीच इच्छा करतात. या अभंगात सुद्धा नाथ महाराज काय करतात? आपले नियम जीवनामधले नियम मागतात देवाकडे. देवा माझ्या जीवनामध्ये मी काही नियम केले आहेत, कारण नियम करणे हा माणसाचा स्वभाव आहे. पशु पक्षा करता, जनावर करता नियम नसतात. मनुष्य उणे धर्म बरोबर जनावर, याचाच अर्थ ज्याच्याकडे विद्या नाही, तप नाही, दान नाही, ज्ञान नाही, शील नाही, धर्म नाही, ती केवळ भूमीला भार आहेत. ते चार पायाचे पशुच आहेत म्हणले. येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलो न तपो न धर्म ते मरते लोके भूमी भारभूता मनुष्य रूपेण मृगांचरंती. ते जमिनीला भार आहेत. तुका म्हणे काही नाही नेमाविण मोकळा तो सीण दुःख पावे. किंवा तुका म्हणे काही नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वान तेने मावेना मावेना अन्न खाय तोचे स्वान अन्न खाय तोचे स्वान वाया मनुष्य काही नित्य नेमाविना काही नित्य नेमाविना काही नित्य नेमाविना काही नित्य नेमाविण अन्न खाय तोच श्वान वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. त्याला बैलाची उपमा दिली, कुत्र्याची उपमा दिली. काही नित्य नेम करत नाहीत काय काय माणसं. या नियमाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक शास्त्रीय नियम आहे, दुसरा अशास्त्रीय नियम आहे. काही काही लोक 16 सोमवार धरतात महिला मंडळी. 16 सोमवार कोणत्या ग्रंथात सांगितलेले? 16 सोमवार करावे असं कुठेही सांगितले नाही. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेणं. तुकाराम महाराज म्हणतात ते कोणत्या नरकात पडतील मलाही माहित नाही. मग 16 सोमवार करावा असं कोण सांगितलं? काही काही लोक काय करतात, 4 महिने दाढी वाढवतात, 1 वर्ष पायात बूट घालायचा नाही. या अशा नियमानं काय होतं, शरीराला कष्ट होतात पण पारमार्थातलं फळ मिळत नाही. एका माणसानं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली पायी, अनवाणी पायानं केली. गेले म्हणजे 10-15 वर्षापूर्वी आळंदीत मध्ये राहणारा महाराज आहे.
त्याला कोण सांगितलं काय माहित, अनवाणी पायानं आता 8-10 तास लागतात ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला, तेव्हा काही रोडही नव्हते. त्याच्या पायाला एवढ्या इजा झाल्या आणि त्याला कायमचं अंधत्व आलं. असे अशास्त्रीय नियमानं काय होत असतं, माणसाला त्रास होत असतो, शरीराला कष्ट देऊन काही फळ मिळत नसते. विठाला विठाला. दुसरे आहेत शास्त्रीय नियम, हे गीतेत सांगितलेले आहेत. पहिला नियम आहे देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसा शारीरम तप उच्यते. हा पहिला शरीराकरता नियम केलेला आहे. देवांची पूजा, द्विजाची पूजा, गुरुची, मोठ्या माणसांची पूजा करणे, ब्रह्मचर्य पाळणे, अहिंसा, हे सर्व शारीरिक नियमामध्ये मोडणार आहे. तया प्रिया देवतालया यात्राधिके करावया अष्टोपहार जैसे पाया उळी गधापे. किंवा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. हे काय आहे, शारीरिक नियमामध्ये मोडणार आहे. गुरुची पूजा सांगितली, गुरु करावा सांगितला, पण गुरु कसा करायला पाहिजे, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. गुरु कसा असला पाहिजे. एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन करण्याकरता वरिष्ठ अधिकारी आले. एका मुलाला उठवलं, अरे मी तुला एक प्रश्न विचारणार आहे म्हणले. म्हणला विचारा गुरुजी. म्हणला परशुरामाचा शिवधनुष्य कोणी मोडला. तो म्हणला सर मी काल शाळेतच आलो नव्हतो. दुसऱ्याला उठवलं, तू सांग म्हणे परशुरामाचा शिवधनुष्य कोणी मोडला. म्हणला सर मी 3 दिवस शाळेत येत नाही, मला माहित नाही. पुन्हा तिसऱ्याला उठवलं, चौथ्याला उठवलं, कोणालाच उत्तर देता येत नाही. एवढे वैतागले ते वरिष्ठ अधिकारी. गुरुजीला विचारलं, गुरुजी काय अवस्था आहे शाळेची, एकाही मुलाला उत्तर देता येईना, तुम्ही तरी सांगा. म्हणजे प्रश्न काय आहे. म्हणजे परशुरामाचा शिवधनुष्य कोणी मोडला एवढं उत्तर द्या म्हटले फक्त. ते म्हणले मागच्या महिन्यात मी शेजारच्या गावात नोकरीला होतो, याच महिन्यात इथं आलो, मला माहित नाही म्हणले कोण मोडला. पुन्हा ते सगळे ते विद्यार्थी आणि ते शिक्षकाला घेऊन ते वरिष्ठ अधिकारी गेले मुख्याध्यापकाकडे. मुख्याध्यापकाला म्हणले काय शाळेची अवस्था, 70 हजार पगार घेता म्हटले, मुलाला एका प्रश्नाचं उत्तर देता येईना. ते म्हणले काय प्रश्न काय तुमचा. म्हणले एक प्रश्न विचारला साधा, परशुरामाचा शिवधनुष्य कोणी मोडला, एकालाही उत्तर देता येईना, सांगा बरं तुम्ही तरी. ते म्हणले 20 वर्ष झाले ज्या शाळेमध्ये म्हणले, पण मला माहित नाही कोण मोडला ते. वैतागला अधिकारीनं घरी गेला. काही काही लोक बाहेर चारा घरी गेल्यावर काढतात बायकावर. ते वैतागलं, बायकोच्या जवळ गेल्यावर तनतन करायला लागलं जरा. बायको म्हणली काय झालं हो तुम्ही असं आज आदळा पटकावून करायले. ते म्हणला काय नाही, एका शाळेमध्ये भेट द्यायला गेलतो, एकाही विद्यार्थ्याला उत्तर देता नाही, शिक्षकाला येणं मुख्याध्यापकाला येता येणं. म्हणली असा प्रश्नच काय विचारला होता तुम्ही, कोणालाच उत्तर देता येणं, तुला तरी येईल का म्हणली, सांगू का म्हणली प्रश्न. म्हणली सांगा, आलं तर देते म्हणली उत्तर. ते म्हणला परशुरामाचा शिवधनुष्य कोणी मोडला सांगा बरं. ती म्हणली मोडायचा तुम्ही आणि नाव आमच्यावर घालायचं. विठाला विठाला विठाला. असे जर गुरु असतील तर त्या शिष्याचा उद्धार होईल का. माऊली म्हणतात गुरु कसा करावा, म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. सद्गुरु तोची जाण जो अपरोक्ष सांगे ज्ञान, देहत्रय निरसून परमपद ठेवी. सद्गुरु कोणाला म्हणायचं, जो अपरोक्ष ब्रह्मज्ञान सांगतो, परमात्म्याचं ज्ञान घडवून देतो, त्यालाच गुरु म्हणावं. बाकीचे शिक्षक म्हणा, काही म्हणा, पण गुरु हा गुरु असतो. विठ्ठला विठ्ठला. हा आहे शारीरिक नियम. दुसरा आहे वाचिक नियम. पहा गीतेमध्ये सांगितलेला शास्त्रीय नियमाचा प्रकार दुसरा. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. केव्हाही सत्य मधुर मोजकं अर्थभरित कोणाच्याही वर्माला न झोंबेल असे आणि कलह म्हणजे भांडण न होईल असे बोलावे. हा आपला धर्म आहे. एक याला श्लोक आहे पहा, दुसरा एक मनुस्मृतीमध्ये, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियमच नानृतम ब्रूयात ईश धर्म सनातन. खरं बोलावं, पुन्हा कसं पाहिजे, प्रिय बोलावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम मप्रियम. जर खरं असेल आणि कानाला ऐकावं न वाटत असेल, असं खरं जरी असलं तर बोलू नये म्हटले. तुम्हाला असं हे संस्कृत सांगितलं कळणार नाही, मला माहिती आहे, दृष्टांत सांगतो आता पहा. आपल्याकडे एक म्हण आहे, काय, खरं बोललं की सख्या आईला राग येतो. आता मला सांगा, इथं बसलेल्या महिलापैकी आपला मुलगा खरं बोलत असेल आणि तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही खरी आई का सावत्र आई. मग आपल्या मुलाला चांगले संस्कार लावे कोणाला वाटायला पाहिजे का नाही.
आणि मन काय पडली, खरं बोललं की सख्या आईला राग येतो. या म्हणीचा आणि या मनुस्मृतीच्या श्लोकाचा समन्वय पहा कसा बसतो. त्या एका मुलाच्या घरी एक पाहुणे आले आणि सोफ्यावर एकीकडून आई बसली होती त्याची, एकीकडून त्याचे वडील बसले. तो एके ठिकाणी बसला आणि त्या मुलाला जवळ घेतलं. त्या पाहुण्यानं म्हणला, बाळा तुझं नाव काय? त्यानं सांगितलं, असं असं नाव आहे. म्हणलं माझं. मला ती कोण आहे ती बसलेली बाई? ती मला माझी आई आहे. आणि ते बसलेले ते मला माझ्या आईचा नवरा आहे. विठ्ठला खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. त्याच्या आईचा नवरा आहे का नाही? मग याच्यामुळे राग येतोय सख्या आईला खरं बोल. म्हणजे खरं जरी असलं पण ते कानाला ऐकावं न वाटणार आहे. न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियमच नानृतम ब्रूयात एष धर्म सनातन. प्रिय असावं आणि खोटं नसावं हा सनातन धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला तैसे साच आणि मवाळ मितुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं म्हटले? खरं बोलावं. मवाळ म्हणजे थोडक्यात बोलावं. थोडस बोललं, चांगलं बोललं पाहिजे. काही काही लोक असं बोलतात, मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड. हे कशामुळे म्हटलं असं हे माणूस तसा? तुकाराम महाराजांना प्रमाण लिहिलं त्याच्यासाठी. नवरदेव नवरीला काही दुसरं सुचत नाही लग्नाच्या दिवशी. पहा त्यांना काहीच दिसत नाही, जवळ पाहुणा आलाय का मित्र आलाय का काय कळत नाही. त्यांच्या मेकअप मध्येच गुंगलेले असतात ते. भूक सुद्धा लागत नाही नवरदेव नवरीला. तुम्हाला लागली होती का? लग्नाच्या दिवशी शक्यतो नवरदेवाला भूक लागत नाही, नवरीला लागत नाही. 4 वाजता मी जेवलेलो आहे. विठ्ठला विठ्ठला ती मेकअप करता करता नवरी आणि नवरदेवानं अनुभव आहे का नाही सगळ्याला? लग्न लागल्यावर जेवतात सगळे. ते नवरदेव नवरी युक्ती गुंग झालेले. लग्नाचा मुहूर्त होता 12:35चा आणि लग्न लागलं 2:35ला. मग ते 2:35च्या आधी ते म्हातारा आलं चिडून आणि ते म्हणायला लागलं, म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड. मला एवढा वेळ कशाला लावायला तिकडं? तुकाराम महाराजांनी एक प्रमाण खर्च केलं त्याच्यासाठी. विठ्ठला विठ्ठला असं जर बोलत असेल तर त्याला म्हणावं लागतं, न बोलण्याचं काय घेशील? आणि खोटं तर बोलूच नाही. लोभावरी ठेवून हे तर करी असत्य न्याय नीत. त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. खोटं बोलणाराचा त्याला पाप लागतं. त्याचे पूर्वज सुद्धा नरकात जातात. एखाद्या न्यायाधीशानं म्हणले खोटा न्याय जर दिला, लोभावर हेत ठेवून म्हणजे पैसा घेऊन जर खोटा न्याय दिला तर त्याच्या पूर्वजांना नरकात जावं लागतं. दृष्टांत सांगतो, लक्षात येईल तुमच्या. विठ्ठला विठ्ठला पावसाळ्याचे दिवस होते. एका जंगलामधून बगळा आणि बगळी जाऊ लागली आणि अचानक पाऊस सुरू झाला. मग ते म्हटले कुठंतरी आसरा घ्यायला पाहिजे. मग एका झाडाच्या जवळ गेले आणि झाडावर त्यांना खोपा दिसला. खोप्याच्या जवळ गेले आणि त्यांनी विचारपूस केली कोणाचा खोपा असेल. ते आतमध्ये कावळा होता. कावळे दादा अरे रे पाऊस पडायला बाहेर. म्हटले आम्हाला आजचे दिवस राहू दे म्हणले तुझ्या खोप्यामध्ये. तो म्हणला आपला खोपा 2च माणसाचा आहे. म्हणला एक तर तू राहा नाही तर तुझी बायको. म्हणला तिसरा माणूस बसतच नाही. म्हणला आता एसटीनं चालले तुम्ही नवरा बायको आणि सीट एकच असेल, तुम्ही बसता का बायकोला बसायला देता? बायकोला देणार का नाही? ते म्हणला माझी बायको राहू दे, उद्या सकाळी मला बायको घेऊन जातो मी. रात्र गेली आणि सकाळ झाली. कावळा बेमान झाला. अरे माझी बायको दे म्हटला बघला. तो म्हणला तुझी बायको नाही माझीच आहे म्हटलं. रोडत बिचार गेले न्यायाधीशाकडे. न्यायाधीश साहेब माझी बायको बळकावली म्हणला कावळ्यानं. ते म्हणला तुझ्याच बाजून न्याय देतो. म्हणला तो बगळा, तू बगळा पांढरा, तो कावळा काळा, तुझी बायको पांढरी, तो काळा, कसा मेळ बसन? म्हणला तुझ्याच बाजून न्याय देतो. हे कळलं कावळ्याला. कावळा आला न्यायाधीशाकडे. मला न्यायाधीश साहेब तुम्ही म्हणा कावळ्याच्या बाजूने बगळ्याच्या बाजूने न्याय देणार आहात? ते म्हणले हो. मूर्ख आहेत म्हणला मग तुम्ही. म्हणलं कस काय? मला तो बगळा काय काम येणार आहे तुमच्या? मला तू काय काम येणार? मला पिंड उचलायचं काम कोणाकडे? तुम्ही मेल्यावर तुमचा पिंड उचलायचं काम आमच्याकडे आहे म्हटला. आणि तुम्ही जर माझ्या बाजूने न्याय दिला ना, तुमच्या आजी सुद्धा दाखवतो म्हटला. दिला न्याय दे ना त्या न्यायाधीशानं खोटा न्याय. मला ही कावळ्याचीच बायको आहे. रडत बिचार घरी आलं. एके दिवशी पुन्हा
न्यायाधीशाला वाटलं यानं वचन दिलं होतं आपल्याला आजी दाखवतो म्हणून. मला माझे आजी दाखवतो म्हणलं होतं ना, कावळ्या दाखव ना. ते मला इथं नाहीत, बाहेर चला म्हणला, शहराच्या बाहेर मोठा नाला आहे तिकडे जाऊत म्हणला, तिकडे येत म्हणला. ती गेली तिथं, म्हणला ती पुढची आळी आहे ना म्हणला ती गटारातली, ती तुमचा आजा आहे आणि मागची ती आजी आहे म्हटला. मूर्खा, माझ्या आजी इथं कशाला येतील? ते मला खोटा नाही देण्याचे काय, स्वर्गात जातील का काय? विठ्ठल विठ्ठल लोभावरी ठेवून हेत करी असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. विठ्ठल विठ्ठल वाचेने जर रिकामा वेळ मिळाला, वेळोवेळा पारायण नारायण हे करी, किंवा सकळ वैभव सांडावे, गीता भागवत पहावे. हा वाचिक नियम आहे. काका कधी पाहिलं तर ज्ञानेश्वरी वाचलेलं दिसतात, कधी पाहिलं तर. सकाळी पाहिलं 4-5 वाजताच ज्ञानेश्वरी उघडलेलीच आहे. जेवायच्या आधी, नाश्त्याच्या आधी, पुन्हा नंतर दुपारी झोपताना, झोपल्यावर, झोपेतून उठल्यावर, पुन्हा रात्री 11 वाजता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं काही नाही हातामध्ये. हे काय आहे? वाचिक नियम आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरा नियम आहे मानसिक नियम. मन प्रसाद सौम्यत्व मौनमात्म विनिग्रह भाव संसिद्धी रित्ते तत्तपो मानस मुच्यते. मनाची प्रसन्नता, आत्मसंयम, संकल्प विरहित अशी अंतकरणाची स्थिती, हे सर्व मानसिक नियमामध्ये मोडतं. असे शारीरिक, वाचिक आणि मानसिक शास्त्रीय 3 नियम आहेत. आणि आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मानसिक नियम सांगितलेला आहे. देवा माझे मन लागो तुझ चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझ चरणी, देवा माझे मन लागो तुझे 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 चरणी. हा संसार व्यसनी पडून दे, 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 नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम. संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे, हे देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, देवा माझे मन तुमच्या चरणावर लागू द्या.
नाथ महाराजांना माहित आहे मनाचा स्वभाव कसा आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायौरी व सुदुष्करम. या मनाचा चंचलता हा महत्वाचा गुणधर्म आहे आणि जो ज्याचा स्वभाव असतो तो त्याला कधीच सोडून राहत नाही. हे मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल हे मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपल जाता येता न लगे वेळा जाता येता न लगे वेळा 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 मन चंचल चपल मन चंचल चपल हे जाता येता न लगे येता न लगे मन चंचल चपल मन चंचल चपल मन चंचल चपळ. चंचल आहे का चपळ आहे. भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. आणि तुकाराम महाराज म्हणतात चंचल चपळ. चंचलता हा दोष आहे आणि चपळता हा गुण आहे. एखादा माणूस जर म्हणले नाही चपळ आहे, एखादा गोर चपळ असतं. चंचल असणं कसं असतं पहा. चंचल जर एखादा माणूस असेल, एखादा विद्यार्थी, ते अर्ध काम करते आणि अर्ध सोडून देते आणि दुसरं काम करते, ते चंचल आहे, त्यात दोष आहे तो. आणि चपळ जर असेल ते काम पूर्ण करते आणि दुसरं काम पुन्हा त्याच्यानंतर दुसरं करते. मन चंचलही आहे आणि चपळही आहे, म्हणजे गुण दोष युक्त आहे हे मन. मग ज्याचा जो स्वभाव असतो तो त्याला कधी सोडून राहत नाही. उदाहरण दृष्टांत सांगतो तुम्हाला पहा. एक रेल्वे स्टेशनच्या जवळ एक मुलगी भीक मागू लागली. इतकी सुंदर मुलगी होती. कलेक्टरची गाडी जाऊ लागली. कलेक्टरनं काच खाली घेतला आणि त्या मुलीला हाक मारली. इकडे म्हणले. ते म्हणले काय, मला एवढी सुंदर असून तू भीक कशाला मागतीस. ते म्हणले आमचा वडिलोपार्जित व्यवसाय हा, आम्ही काय आत्ताचे मागत नाही, खूप दिवसाचा व्यवसाय. म्हणले तू जर माझ्याबरोबर लग्न केलंस तर मग तुला मागायची गरज नाही. म्हणली वडिलांना विचारा. म्हणली तुम्ही कलेक्टर, आम्ही भिकारी. ते म्हणजे तुझ्या वडिलाला अगोदर मी काय करतो, बंगला बांधून देतो आणि नंतर काय करू, म्हणे लग्न करू. लग्न लागलं, सगळं झालं, मग आता ते जेवायला चालले. आता ती बुफे पद्धत लोकांनी काय केली, आता हातात ताट घ्यायचं आणि ते मागायचं सगळे पदार्थ, अशी पद्धत चालू केलेली. महिला मंडळीला काय असतं पहा, नवीन जर लग्न झालं एखाद्या जोडप्याचं तर त्यांना नाव घ्यायला सांगतात त्या बाईला. तिला म्हणले साधं घेऊ का उखाण्याचं घेऊ. ती कलेक्टरची बायको म्हणली उखाण्याचंच घ्या ना, साधं आता राहिलंच नाही काही. ते म्हणले थांबा. ताट घेतलं हातात ताट घेतलं. म्हणले चांदीचं ताट, सोन्याची वाटी, पितळाचा तांब्या, स्टीलचा गिलास हाय. भाषा बी हाय. चांदीचं ताट, सोन्याची वाटी, पितळाचा तांब्या, स्टीलचा गिलास हाय. कलेक्टर साहेबाला भूक लागली, भाकर वाढ ग माय. विठाला विठाला आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैवयोग्य झाला पाग्या, दैवयोग्य झाला पाग्या, दैवयोग्य झाला पाग्या, दैवयोग्य झाला पाग्या. जाय कोटलाही नामळ स्वभाव जाईना. त्याचे येळकोट जाईना, मूळ स्वभाव जाईना. त्याचे येळकोट जाईना, मूळ स्वभाव जाईना. आगात नाही राहणार कोणाच्या. एखादा वाघ्याच्या येत असते पा, ही चाल लागल्यावर. आधी होता वाघ्या, वाघ्या होता अगोदर. दैवयोग्य झाला पाग्या. पाग्या म्हणजे काय, घोडदळाचा प्रमुख केला त्याला. आधी त्याच्या अंगात द्यायचं ते आणि मग त्याला घोडदळाचा प्रमुख केलं तरी त्याची भक्ती राहीनं. म्हणले तो काय करायचा, येळकोट येळकोट जय मल्हार. याचा अर्थ माहित आहे का. येळकोट म्हणजे हा कन्नड भाषेतला शब्द आहे, कर्नाटकी. येळकोट म्हणजे 7 कोट. एकदा म्हणायचं आणि 7 कोटी खंडोबा रायाला काय आहे, नमस्कार पोचतो. येळकोट येळकोट जय मल्हार. एकदा म्हटलं 7 कोटी देवाला नमस्कार आहेत. विठाला विठाला
नाही म्हटले, अगोदर तो भक्ती करत होता ना, आता त्याला किती मोठं पद दिलं. ज्ञानोत्तर भक्ती असते काही बा, ज्ञानोत्तर भक्ती हा प्रकार आहे भक्तीतला एक. अगोदर जी भक्ती ज्ञान झालं आणि नंतर तो भक्ती करत असेल, त्याच्या इतकी भक्ती श्रेष्ठ नाही दुसरी कोणतीच. याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. विठ्ठला विठ्ठला. शास्त्रामध्ये 10 चंचल पदार्थ आहेत. मनो मधु करो मेघो मानिनी मदोनो मरुत मा मदो मरकोटो मत्सो मकारा दश चंचला. त्याच्यातला पहिला नंबर आहे मनाचा. चंचलता हा, चंचलतेमध्ये मन इतकं फास्ट जातं. आता ते तुमचं मन इथं जरी असलं तर घराचं कुलूप तुम्ही बरोबर लावलं का नाही, आत्ता जाऊन येते एका सेकंदाच्या आत. इतकं चंचल येते. कुठेही जाऊन येतं, अमेरिका, मुंबई, जपान, कुठेही जाऊन यायला त्याला वेळ लागत नाही, इतकं चंचल आहे. याला अनुप्रास अलंकार म्हणतात. मनो मधुकरो मेघो मानिनी मदोनो मरुत मा मदो मरकोटो मत्सो मकारा दश चंचला. एका शब्दानं सुरुवात, त्याच शब्दानं शेवट. काही उदाहरण झालेले तुम्हाला सांगतो पहा, म्हणजे तुमची शाळेत झालेले लक्षात असले तर पहा. पांडुरंग पाटलाचा पांढरा पटका पटकन पाण्यात पडला. पने सुरुवात, पने शेवट. काकीनं काकाच्या काळ्या कोटातून काळा कागद काढून कात्रीने करकर कापला. कन सुरुवात, कनच शेवट. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में चांदी के चम्मच से चटणी चटाई. चेने सुरुवात, चेने शेवट. तरुण पोरायसाठी. हिमालयाच्या हिरवळीवर हेमा मालिनी हिरो सोबत हिंडत होती. विठाला विठाला. याला अनुप्रास अलंकार म्हणतात. ही शास्त्रीय भाषा, म्हणजे भाषेला जर अलंकार, स्त्रीला जर अलंकार घातले तर स्त्री शोभून दिसत असते. माता माऊली अलंकार घालतात, दागिने घालतात. तसं भाषेला जर सौंदर्याने नटवलं, अलंकाराने नटवलं, व्याकरणाने नटवलं, तर ती भाषा काय होत असते, सुंदर वाटत असते. विठ्ठला विठ्ठला. त्यामध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे. मग या मनाला काय करायला पाहिजे? एक तर म्हणले याला देवाच्या चरणावर लावलं पाहिजे, नाही तर याला ताब्यात ठेवलं पाहिजे. दोनच प्रकारे याला उपाय आहे याला ताब्यात ठेवण्याचं. एक, नाही तर मग देवाच्या चरणावर लावायचं. एका माणसाला भूत प्रसन्न झालं आणि भूतानं सांगितलं मला काम सांग. म्हटला नाही काम सांगितलं मी तुला खाऊन घेईन. माझी एकच आठ आहे, मला काम सांगावं लागतं. आपलंही मन कसं असतं पहा, रिकामं मन सैतानाचं घर असतं. ज्या माणसांना कामा नाही ते याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करतात. हे असा तो तसा, ही अशी ती तशी, असं म्हणतात का नाही माणसं? रिकामं मन असलं की ते काय करतात, याच्या त्याच्या निंदा नालस्ती करण्यात वेळ घालवत असतात. म्हणून तुम्हाला हा दृष्टांत सांगत आहे पहा. एका माणसाला भूत प्रसन्न झालेला आहे आणि त्याला म्हटलं तू मला काम सांग. ते म्हणलं ठीक आहे काम सांगतो. म्हटलं आता सोयाबीन काढून ये. म्हटलं ते आलं काढून लगेच 2च मिनिटात. आता काय म्हणलं हरभऱ्याला ते पाणी लावून देऊन ये. लगेच 2 मिनिटात आलं. काम सांग नाही तर खाऊन घेतो मला. ते असं माझ्यापेक्षा जाडजूड होतं, कमी कमी व्हायला लागलं. ज्याला भूत प्रसन्न झालं तो माणूस. मित्र म्हणला काय झालं तुला असा हडकुळा का व्हायला लागला? मला भूत प्रसन्न झाल्यामुळं. मला भूत प्रसन्न झाल्यावर अरे तुला जे म्हणशील तो पदार्थ येणार आहे खायला. तू जाड व्हायला पाहिजे तर अशक्त कसा काय व्हायला लागला? ते म्हणलं त्याचं एक कारण आहे. ते भूत मला सारखं काम विचारते, मला काम सांग काम सांग. नाही सांगितलं खाऊ का म्हणते तुला. ते म्हणलं मग एक उपाय कर, तुझ्या दारामध्ये 100 फूट उंचीचा एक खांब रोव. म्हटलं ते म्हणला एवढा खांब कसा काय रोवता आहे? मला किती मूर्ख आहेस. त्या भूताला सांगायचं एका हातानं तर रोवीन ते. म्हणलं हा रवलं काय करायचं? मला आता ते भूत आलं ना म्हटलं काम करून की त्याला म्हणायचं काम सांग. म्हटलं की त्याला म्हणायचं ह्या खांबावर चढायचं खाली उतरायचं, चढायचं खाली उतरायचं. आणि पुन्हा तुला जर काम मला बोलवायचं असलं त्याला म्हणायचं ए भूता तिकडे आता, ते तिकडचं काम करून ये. पुन्हा तिकडून आलं त्याला म्हणायचं खांबावर चढ खाली उतर, खांबावर चढ खाली उतर. हे झालं त्या भूताचं. आता आपल्या मनोरूपी भूताला काम सांगायचं. बघा अशी माळ 2 माळा ठेवा गळ्यात, एक साधी आपली गळ्यात घालायची आणि एक जप करायची. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण मुकुट मण्यापर्यंत आणायची. पुन्हा उलटी फिरवायची त्या भूतासारखी. म्हणजे ते खांबावर चढवायचं, त्याला खाली उतरायचं, असं करायचं. मग त्या भूताला काम लावलं ना तसं आपल्या मनाला काम लावायचं. रामकृष्ण हरी आणि जप माळ. आपलं जप झाला टाकली गळ्यात, निघाले मळ्यात. विठाला विठाला. असं जर केलं तर आता ते मन कुठं पळल का? आता ते कुठं धावेल का? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया,
भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला तुमचे चरण देख लिया तुमचे चरण देख लिया भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया देवा माझे मन लागो तुझे चरणी आता कोठे धावे मन हा समन्वय विठाला विठाला आणि या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे कारण संसाराच्या अंगामध्ये काय आहे अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संस्कृत मध्ये 7 व्यसन सांगितलेले सुभाषितामध्ये दिवतमचे मांसमचे मदिरांचे वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा येतानी सप्तम व्यसनानी लोके घोराती घोरम नरके नयंती द्यूत म्हणजे जुगार खेळणे मांस भक्षण करणे मदिरा म्हणजे दारू पिणे वेश्या ग्रहण करणे त्याच्यानंतर मृगयार्थ चौर्यम शिकार करणे चोरी करणे परस्त्री गमन करणे असे 7 व्यसन आहेत त्याच्यापैकी एखादं जर असेल तर आपल्याला बरोबर त्या नरकाचा दरवाजा खुला आहे असं समजायचं विठाला 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 म्हणून नाथ महाराज म्हणतात संसार व्यसनी पडवणे दे अजून काय पाहिजे अभंगाचा दुसरा नामस्मरण घडो संत समगम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात देवा अजून एक मागणी नामस्मरण घडो संत समागम
वावगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडो, संत समागम घडो. घडो हे क्रियापद दोन्हीकडे लागतं. नामस्मरणच का मागितलं? कारण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो इथे. नामस्मरण काय आहे या जगामध्ये? आता या कलियुगामध्ये नामस्मरणानेच भगवंताची प्राप्ती होते, म्हणून नामस्मरण मागितलं. जगन्नाथ पंडित एक शास्त्रकार होऊन गेले, त्यांचा आणि त्यांच्या जीवाचा संवाद आलेला आहे शास्त्रामध्ये. ते शास्त्रकार जीवासोबत बोलतात. आता तुम्ही म्हणसान हे असं कसं शक्य आहे? आता तुम्ही एखाद्या मित्रासाठी खूप काही केलेलं आहे आणि तो मित्र तुम्हाला बेईमान झाला, तुम्ही काय म्हणता? मी त्याच्यासाठी काय काय केलंय मला आणि माझ्या जीवालाच माहित आहे, म्हणतात का नाही? तसं ते शास्त्रकार जगन्नाथ पंडित म्हणले, अरे जीवा, माझ्या जीवा मला खरं सांग, तू 84 लक्ष योनीमध्ये फिरत आलेला आहे, 14 भुवन फिरला आहेस, तू सगळ्या लोकांमध्ये फिरून आला आहेस, तू काय काय खाल्लंस? तो म्हणला काय काय नाही खाल्लं हे विचारा मला. मी सगळं खाल्लं म्हटला. काय काय खाल्लं? मृद्विका रसिता शीता समसीता स्पीतमचे पीतमचे पयः स्वर्यातेन सुधाप्य धाय कतिधा रंबाधर खंडिताः सत्यम ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भवेय भ्रमिताः कृष्णेत्वक्षरे मधुरी मोदगार क्वचित लक्षिताः. काय काय खाल्लं समजलं ना सगळेला? मृद्विका रसिता म्हणजे द्राक्ष खाल्लीस? तो म्हणतो खाल्ले. शीता समसीता साखर खाल्लीच? खाल्ली. स्पीतमचे पीतमचे पयः गाईचं काढलेलं अगदी निरस दूध पिलं. आपल्याला मिळतं ते निरस असतं का निरस असतं? गावाचं नाव जरी दूधगाव असलं तर ओरिजिनल दूध मिळतं का? निरस पाण्यात दूध टाकून विकायलेत लोक. आता दुधात पाणी नाही, पाण्यात दूध. स्फीतमचे पीतमचे पाया तो जीव म्हणतो मी अगदी गाईचं काढलेलं निरस दूध पिलं म्हणतो. स्वर्यातेन सुधाप्य धाय कतिधा, मी स्वर्गामध्ये कितीदा तरी गेलो, तिथं अमृत पिलं, रंबेचं अधरामृत प्राशन केलं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तू गोड गोड गोष्टी खाल्ल्यास ना, मग माझ्या जीवा एकदा मला खरं सांग. सत्यम ब्रूहि मदीय जीव, माझ्या जीवा मला एकदा खरं सांग. तू आता भगवत भजनाला लागलास, माणसाच्या जन्माला आलास आणि भगवत भजनाला लागलास, नामाची गोडी चाकत आहेस. नामाची गोडी आणि इतर पदार्थाची गोडी याच्यामध्ये फरक सांग म्हणतो. तो म्हणतो द्राक्षे खाल्ले. किती खाल्ली? एक. काही काही लोकांना द्राक्षे घ्यायचे नसले ना, गाड्यावर जातात आणि एक खातात आणि पुढे जातात, म्हणतात नाही आंबट आहे. असं नाही. तो म्हणला द्राक्ष फळ घड सेविता चोखड, द्राक्षाच्या फळाचा घडच्या घड खाल्ला म्हटला, तयाहुने गोड नाम तुझे, त्याच्यापेक्षाही गोडे म्हणले देवा तुमचं नाव. पुन्हा काय काय? आळून या दूध तुपाचे आळे, कालविले गोळे त्याहुनी गोड. कोजागिरीला आपण दूध आळवतो, त्याच्यामध्ये गुळ टाकतो, साखर टाकतो, मनुका बदाम काजू पिस्ता सगळं, चारोळी काय काय केसर वगैरे सर्व टाकतो. पुन्हा चंद्राचं अमृत त्याच्यामध्ये आपण काय करतो, पडू देतो, मग ते पितो. किती गोड लागतं? त्याच्यापेक्षा देवाचं नाव गोड आहे म्हणजे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाना गे, काबाना गे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, किंवा जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत दयास फिके पुढे. फिक कधी लागतं माणसाला? साखर कमी पडल्यावर. अमृतामध्ये साखर टाकायची काय गरज आहे? पण अमृत सुद्धा फिकं पडले या तीन नावापुढे. देवाचं जे विठ्ठल नाव आहे, कोणतंही नाव घ्या 3 अक्षरी असलेलं, या
देवाच्या नावापुढे अमृत फिकं हे म्हटले, म्हणून म्हणले नामस्मरण घडो. संत समागम कशा करता? संत समागमाकरता एक दृष्टांत सांगतो छोटासा. पांडवांचा अश्वमेध यज्ञ पार पडणार होता, पण स्वर्गामध्ये घंटा वाजली नाही. पांडवांनी विचारलं भगवंताला, देवा आमचा यज्ञ का सफळ झाला नाही? ते म्हटले, एक साधू जेवायला यायचा राहिलेला आहे, सोपच नावाचा एक साधू आहे, तो जेवायला आला ना, म्हणले तुमचा यज्ञ सफळ होईल. त्याला बोलवायला गेले युधिष्ठिर. ते म्हणले, चला महाराज जेवायला चला, तुम्ही जेवायला आले की आमचा यज्ञ सफळ होणार आहे. ते म्हणला, 100 यज्ञांचं फळ देणार असेल तर येतो. मला पहिलाच यज्ञ सफळ नाही झाला, तुम्हाला 100 यज्ञांचं कुठून देऊ? काय म्हणतात आपल्याला, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? ते म्हणले, मला काय सांगू नको. पुन्हा भीम गेला. भीमानं सांगितलं, महाराज जेवायला चला, आमचा यज्ञ सफळ झालेला नाही. त्यानं तीच सांगितलं. अर्जुन गेला, नकुल सहदेव गेले. भगवंताला द्रौपदी भेटायला गेली. म्हणली, आता काय करावं? भगवंतानं कानात सांगितलं. म्हणले, मी सांगतो तेवढं कर म्हणले, आणि त्या साधूला जाऊन तसं म्हण. द्रौपदी गेली. म्हणजे महाराज जेवायला चला, आमचा यज्ञ सफळ झाला नाही, तुम्ही जेवायला आल्याशिवाय होणारही नाही. ते म्हणले, 100 यज्ञाचं फळ देणार असेल द्रौपदी तरच येतो. म्हणली, मी भगवान श्रीकृष्णाची बहीण आहे, मला शास्त्र चांगलं कळतं. म्हटलं, मी घरापासून इथपर्यंत येऊपर्यंत देवाचं नामस्मरण करत आलेले आहे. किती यज्ञ झाले असतील मला माहित नाही. म्हणले, त्यातले 100 घ्या, बाकीचं माझं मला पुण्य द्या, जेवायला चला. म्हणले, राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली. म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. पायी तीर्थयात्रा याच्या करता संत संगती सगळे जे आहे देवाकडे मागणी मागितली नाथ महाराजांनी. अजून काय पाहिजे का? म्हटले, अजून मला काही अनेक मागणे नाही नाही देवा, 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 अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई, एका जनार्दनी सेवा दृढ देय. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. एका जनार्दनी सेवा दृढ दे, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नामस्मरण घड संत समागम, नामस्मरण घड संत समागम. आरोगाची भ्रम नको देवा, टाळ वाजवा. ए ना बाबूगा
वावगाचे भ्रम नको देवा वावगाचे भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम पार कुमाये पार कुमाये डोबार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार गणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ही जी मागणी आहे ही आहे संसारिकाची आणि विठू माऊली हाची वरदी येऊन या राही हृदयी माझ्या ही मागणी आहे संताची. आपल्याला ही एक मागणी मागायची आहे भगवंताकडे. हे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे हे स्वराज्य अखंड हिंदुस्थान अखंडित राहावा एवढी आपल्याला मागणी मागायची आहे. एक प्रसंग सांगायचा आहे तेवढा प्रसंग सांगायचा आणि आपल्याला आपलं कीर्तन आपलं संपवायचं आहे. जिजाऊ मासाहेब शिवनेरी गडावर ज्यावेळेस त्यांना दिवस गेलेले होते डोहाळे लागायचे महिलांना डोहाळे लागत असतात आणि ती सुईन विचारत असते तुम्हाला काही खावं वाटतं का. त्यावेळेस जिजाऊ मासाहेबाला विचारलं अहो जिजाऊ मासाहेब तुम्हाला अपूर्वाईनं काही खावं वाटतं का. त्या म्हटल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत हो. म्हणलं काय काय तुमची इच्छा काय मग. जिजाऊ मासाहेब म्हणतात आम्हाला वाटतं आम्ही युद्धाचा पोशाख आमच्या शरीरावर परिधान करावा कमरेला सेला बांधावा तलवार म्यान करावी. आमच्या डोळ्यासमोरून उचलून मायला उचलून नेल्या जातात त्यांच्यावर अत्याचार केले जातात. त्या हैवानांचं शिर धडा वेगळं करावं हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं ही आमची इच्छा आहे. धन्य आहेत अशा जिजामाता ज्यांच्यामुळे आज आपण कीर्तनाला उभे आहोत. आपण नामस्मरण करू शकत आहोत भगवंताचं. जिजाऊ मासाहेब तुम्ही झाल्या नसतात जिजाऊ मासाहेब तुम्ही झाल्या नसतात तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी राहिले नसते कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही झाल्या नसतात तर दिसली नसती अंगणी तुळस दिसली नसती अंगणी तुळस राहिले नसते मंदिरावर कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही झाल्या नसतात तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शिवाजी नहीं होते तो सुन्नत सबकी होती. आपल्याला एकच मागणी मागायची देवा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते स्वराज्य अखंड हिंदुस्थानाच्या नावानं टिकून राहावं. याचं नाव हिंदुस्थानच राहावं कारण हिंदुस्थान शब्दाचा अर्थ आहे हिमालयात समारभ्य यावत हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. हिमालयापासून सुरू होऊन हिंदू सरोवरापर्यंत देवांनी निर्माण केलेला जो देश आहे त्याला हिंदुस्थान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा भगवान खंडेरायाच्या चरणी सावता महाराजांच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सुर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.